मंगळवेढा तालुक्यातील शनिवार पेठ इथं धक्कादायक घटना घडली आहे। शहरातील नुरानी मस्जिद शेजारी राहणाऱ्या चौगुले कुटुंबातील मुलगी आरती हिचा पती अमोल ढेकळे पाटील राहणार देगाव तालुका मंगळवेढा हा आई व वडिलांसोबत त्यांच्या सासरी आला आणि त्यांच्यात पत्नीला नांदण्यास येण्यावरून वाद झाल्यानं त्यांना शिवीगाळ व मारहाण करत पत्नी आरती अमोल ढेकळे पाटील वय 26 हिचा धारधार शस्त्राने वार करत खून केल्याची घटना मंगळवारी तारीख 27 दुपारच्या सुमारास 3च्या सुमारास घडली। पत्नी नांदाला येत नसल्याचा राग मनात धरून पत्नीची धारधार चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना मंगळवेढ्यात घडली। यात मृताचा भाऊ आणि आई जखमी झाले। यावेळी आरती हिचा भाऊ प्रसाद चौगुले याच्यावर देखील संशयित आरोपी अमोलने चाकूने जीवघेणा वार केला। तो गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात गुन्हा दाखल करण्यात आला। याशिवाय मृत आरती हिची आई बायडाबाई हिला देखील शस्त्राने वार करून जखमी केलं। आरती हिचे वडील हे मुंबई येथे रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात। हे मुंबई येथे राहत असून या घटनेची खबर त्यांना देण्यात आली। उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्यासह पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे हे घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान मृत आरती हिचा भाऊ प्रसादवर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत। त्याचा जबाब घेण्यासाठी पोलीस सोलापुरात दाखल झाले असून रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होते। पुढील तपास पोलीस करतात। काल अचानकच आले तशी माझी मुलगी इथं उभा राहिली होती इथं तसं नवऱ्यानं घेतलं तसं चाकू घालायचे चालू केले तिला। मी सोडवायला गेली मला पण चाकू घातला इथं आणि तिथं पोराला घालून हे केलं। सासऱ्यानं पोराला मारलं आणि पोरीला अजून एकदा घेतलं आणि पोटात चाकू घुपसून पूर्ण आतडी बाहेर काढली। ती इथंच पडली इथं हात पाय व हे करून काय त्या ह्याच्यात समजलं नाही। बारक्या पोराला दुसऱ्यांच्या घरात सोडलं। तुमच्या मुलाला काहीच नाही वार झाला? माझ्या पोराला सुद्धा चाकू घातलाय, डोक्यात घातलाय, इथं खोब्याला घातलाय, 3-4 ठिकाणी माझ्या पोराला लागलाय। पहिल्यापासून आम्हाला त्रास दिलेला आहे। पहिल्यापासून लग्न मुलीचं झालं 4 महिने त्यांनी फक्त व्यवस्थित नांदवली मुलगी, फक्त 4 महिने। 5व्या महिन्यापासून त्यांनी चालू केलं पैसे आण पैसे घेऊन ये, 2000 आण, 10,000 आण, 5,000 आण, 50,000 आण, जा बापाकडून नाही आणलं काकाकडून आमचा नवऱ्यानं मला माझ्या समोर मला म्हटलं 50,000 रुपये द्यायचं, मग पुरीकडे यायचं नाही तर यायचं नाही पुरीकडे। अक्षरशः काल माझी मुलगी किरकोळ करणार स्वतःने पैसे मागितले तर माझ्याकडे मोकळं करते मी तुला, तू काय मला हे करू नको म्हणलं, मोकळं करून देते तुला। मला मोकळं बी करायचं नाही आणि तुला नांदवायचं नाही म्हणलं आणि चाकूच घातला। एवढंच बोललं तशी माझी मुलगी खाली पडली। एवढं बोलले तर अजून ही होत्या का नाही म्हणून अजून मागटनं चाकू खुपसला तिला। अजून कोणाला मारहाण केली? मला चाकू घातला, माझ्या मुलाला चाकू हाणला। मुलाला लागले का? मुलाला लागला। आज शिविलच्या दवाखान्यात आहे। त्यांनी त्रास दिला, भयानक त्रास दिला आम्हाला। त्याने इतका त्रास दिला की जेणेकरून की आम्ही काय करत काय नाही इतक्या प्रत्येने आम्हाला फक्त येऊन पैशाच्या मागणीशिवाय काय नाही। सोनं मागायचं पैसे द्या नाही तर बोला। 7 महिने मुलीला माझ्या बोलू दिलं नाही का, आम्हाला हात जवळ जाऊ दिलं नाही का, मुलीला भेटू दिलं नाही। 7 महिना अक्षरशः आम्ही असूनच दोघं नवरा बायको रडत होतो, पण मुलीला भेटायला दिलं ना आम्हाला त्याने। का तर जा पैसा आण जा तुझ्या आईबापाकडून, पैसे नाही दिले तर यायचं नाही आमच्या आईबापाकडं, आईबापाने यायचं नाही इकडं। हे फक्त एकच करायचं, पैसा आणायचं तर बापाने इकडे यायचं नाही तर यायचं नाही। तुझं नाव सासरा पण तसाच आहे, सासऱ्यांचं ते अक्षर मूळ म्हणजे सासू आणि सासरा सगळ्यात घरातली वाट लावली, फक्त सासू सासऱ्याला वाट लावली, बाकी कोणी सुद्धा काय नाही। हे फक्त मागे सुद्धा आणि त्याचा पण फोन वडून घेतला आणि फेकून त्या दगडावर